नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, व्यंकटेश भगवान हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपण भगवान विष्णूंची सेवा अनेक प्रकारे करतो, कारण आपण लक्ष्मी देवीला आपल्याला आपल्या घरात त्यांचा वास हवा असतो, म्हणून आपण विष्णुदेवांची किंवा लक्ष्मी आईची सेवा सतत करत असतो. तर ह्या सेवेमध्ये एक आज सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, व्यंकटेश स्तोत्राची सेवा. हे व्यंकटेश भगवान श्री बालाजींची सेवा आहे. आणि आपल्याला आर्थिक समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर आपण ही सेवा केल्याने आपल्याला त्वरित फळ मिळते. तर मंडळी, आपण व्यंकटेश स्तोत्र ही सेवा इतकी प्रभावी आहे की आपल्या आयुष्यातली काही संकट तर ह्याच्यामुळे जातातच, पण साक्षात भगवंताचा आपल्या सहवासाची अनुभूती आपल्याला येते, साक्षात्काराची अनुभूती आपल्याला येते. इतका प्रभावी उपाय आहे हा. आणि 3 दिवस हा उपाय करायचा आहे, हे स्तोत्र वाचायचं आहे. पण मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीनेच आपण ते वाचलं गेलं पाहिजे, तर आपल्याला साक्षात भगवंताची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हे 100 नाही 101% सत्य आहे. तर आपण अधिक महिना किंवा कोणत्याही एकादशीचा अगोदरचा दिवस, दशमी ही तिथी जर घेतली किंवा बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस घेतले तर जास्त फळ मिळतं आपल्याला. तर आपण काय करायचं आहे, एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री 11:30 वाजता बरोबर आंघोळ वगैरे करायची, स्वच्छ वस्त्र, निळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आणि आसनसुद्धा निळ्या रंगाचंच घ्यायचं. त्याच्यामध्ये काही पांढरा डाग, पांढरी रेष, फूल असं काही नाही, पूर्ण प्लेन निळ्या रंगाचं. आणि बरोबर 12 वाजता आपण देवापुढे दिवा प्रज्वलित करायचा, नैवेद्य ठेवायचा आणि निळ्या रंगाचं आसन घालून आपण त्याच्यावर बसायचं आणि व्यंकटेश स्तोत्राचे 21 पाठ करायचे. 21 हे दशमीला असंच करायचं, एकादशीला असंच करायचं आणि बारस म्हणजे द्वादशीला असंच करायचं. तर ह्या 3 दिवसामध्ये आपण जर ही सेवा नित्य 21 वेळा केली तर आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. नमस्कार.